आपण पाहणार आहोत कशाप्रकारे आपण डिकम्पोजिशन ट्री वापरू शकतो. व्हिज्युअल्समध्ये आपल्याला इथे डिकम्पोजिशन ट्री दिसतो, याच्यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी हा डिकम्पोजिशन ट्री येतो. ॲनालाइजमध्ये मी प्रॉफिट इन्सर्ट करतो आणि एक्सप्लेन बायमध्ये मी घेतो प्रोडक्ट कॅटेगरी. यामुळे काय होईल की मला या ठिकाणी एक प्लस साईन दिसेल. आता प्रॉफिट टोटल या ठिकाणी दिसतं आहे. ओके, आता आपण काय करूयात, मी थोडंसं याला झूम करतो म्हणजे प्रॉपर दिसेल. ओके, आता या ठिकाणी प्लस साईनवर जेव्हा मी क्लिक करतो इथे प्रोडक्ट कॅटेगरी मला दिसतं. यावर क्लिक केलं की मला प्रोडक्ट कॅटेगरी अशा प्रकारे ऑप्शन दिसतात. ओके, थोडंसं एक्सपांड करतो. तुमच्या लक्षात आलं असेल आता की ऑफिस सप्लाईज, टेक्नॉलॉजी आणि फर्निचर वाईज कसा कसा या ठिकाणी प्रॉफिट झाला हे या ठिकाणी डिवाईड झालं. म्हणजे 2,24,000 जो काही ॲप्रॉक्सिमेट प्रॉफिट आहे हा 3 कॅटेगरीत कशा डिवाईड झालेला आहे हे मला या ठिकाणी मिळतं पाहायला. म्हणजे अशा प्रकारे आपण डिकम्पोजिशन ट्री वापरू शकतो. यामध्ये तुम्ही रिजन वाईज पुन्हा असं कॅटेगरीमध्ये ट्रॅक करू शकता. पुढे प्लस साईन दिसतं, याच्यावर क्लिक केलं रिजन वाईज तुम्हाला पाहायला मिळतं पुन्हा. म्हणजे मग पुन्हा ऑफिस सप्लाईजमध्ये जे रिजन आहेत त्याच्यामध्ये कसं कसं सेल किंवा प्रॉफिट झाला आहे हे पाहायला मिळतं पहा या ठिकाणी. ईस्ट, सेंट्रल, वेस्ट, साऊथ कशा प्रकारे झाला आहे हा सेम. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये अशा प्रकारे ऑप्शन हे मिळतात. सो अशा प्रकारे याला क्लोज केलं की पुन्हा हे मिनिमाइज होतं. तुम्ही पुन्हा एकदा याला एक्सपांड करू शकता टेक्नॉलॉजीसाठी. मग टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला जे रेकॉर्ड्स असतील ते इथे मिळतील. अशा प्रकारे आपण डिकम्पोजिशन ट्री वापरू शकतो, ज्यामुळे आपल्याला अशा प्रकारे एक्सपांड करत करत रेकॉर्ड्स पाहता येतात.